या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। भाऊबीज भेट म्हणजे ॲडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो। दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचा। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी सुरू झाली। 5 मिनिटापूर्वी मेसेज आला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी वितरण सुरू करण्याचे आदेश दिले। आज थोड्याच वेळा या 18 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 5,500 रुपये जमा होणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच 18 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे। त्यामुळे आज या 18 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात 5,500 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे। दिवाळीला फक्त 2च दिवस शिल्लक राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी पैसे वितरण सुरू केलेले आहे। आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। आज 18 जिल्हे आणि उद्या 18 जिल्हे अशा 2 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी जमा होत आहे। आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा 15वा हप्ता खात्यात जमा झाला आहे त्यांना भाऊबीजेची ओवाळणी ही मिळणार आहे। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली। मुख्यमंत्री म्हणाले, बहिणींनो चिंता करू नका, ही ओवाळणी 100% मिळणार आहे। पण त्यांनी एक इशारा देखील दिला आहे, ही भाऊबीजेची ओवाळणी सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही, कारण की सरकारने भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, भाऊबीजेच्या ओवाळणीची जी यादी आहे या यादीत सगळ्या बहिणींची नावे घेतलेली नाहीयेत। बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे याच्यातून वगळण्यात आली आहे। सरसगट सर्व बहिणींना ही ओवाळणी मिळणार नाहीये। फक्त ज्या बहिणींचं नाव या ओवाळणीच्या यादीत आहे फक्त त्याच बहिणींना आज 5,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले, आताच झालेल्या पडताळणीमध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला। 26 लाडक्या बहिणी यांचे खाते बंद करण्यात आले। महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, तर हे अकाउंट बंद। 26 लाख लाडक्या बहिणी आता योजनेतून डायरेक्ट अपात्र करण्यात आल्या। त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी सरसगट सर्व बहिणींना मिळणार नाही। आता फक्त ज्या बहिणींचं नाव भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत असणार आहे त्यांचं नशीब आज उजळणार आहे, कारण की त्यांना आज 5,500 रुपये जमा होण्याचा मेसेज 100% मिळाला आहे। आता त्यामुळेच तुमचं नाव त्या यादीत गेलं आहे का हे तुम्हाला आता चेक करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, कारण की 26 लाख लाडक्या बहिणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपात्र केले आहे। तुम्ही बातमी बघितली असेल। त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं हे 30 सेकंदात तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका, कारण की या यादीत जर तुमचं नाव असेल तर 100% पैसे येणार, अन्यथा तुमची योजना कायमस्वरूपी बंद होणार। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत एक क्षणही स्किप न करता पहा। लाडक्या बहिणींची दिवाळी आता खरोखर प्रचंड जल्लोषात साजरी होणार, कारण की 2 दिवस आधीच सरकारनं GR काढला आणि भाऊबीजेची ओवाळणी ही आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं GR काढला होता। GR मध्ये स्पष्ट लिहिलं होतं की काही अशा महिला आहेत की सगळ्या महिलांना पैसे मिळणार नाही, तर 2 नियमानुसार 2 अटीनुसार हे पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे। आता बऱ्याचशा बहिणींना मेसेज आलेला नाहीये, पण आम्हाला फोन करून महिलांनी सांगितलंय की आम्हाला पैसे जमा झाले आहेत। पहा, 2 नियमात ज्या ज्या महिला बसल्या, 2 अटी ज्या ज्या महिला बसल्या, ज्या महिलांनी 2 नियमांचं पालन केलेलं आहे त्यांनाच हे पैसे त्या ठिकाणी मिळत आहे। तुम्हाला मेसेज आला नसेल तर हे 2 नियम नक्की बघून घ्या, कारण की या 2 नियमात बसले तरच तुम्हाला पैसे येतील। मुख्यमंत्री म्हणाले 26 लाख बहिणी अपात्र केल्या आहेत, त्यामुळे आता तुमचा त्या ठिकाणी अडचणीत वाढ झाली आहे, कारण की 18 जिल्ह्यामध्ये ओवाळणी 100% सुरू झाली आहे। त्यामुळे पहा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी बँकांना सकाळीच दिलेली आहे, ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू झालेले आहे की नाहीये, तुम्हाला मेसेज आलेला आहे की नाही, हे सगळं समजणार आहे। दुसरी गोष्ट की कोणत्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणींना अजिबात मिळणार नाही। या ओवाळणीच्या यादीत तुम्हाला जर नंबर लावायचा असेल तर कोणत्या अटी किंवा कोणते नियम पाळणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे। तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही नेमकं कोणते नियम पाळायचे आहेत, त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना मिळाला नाहीये त्यांनी नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी 5,500 रुपयाची गरज असेल तर मोबाईल हातात धरून एकही क्षण स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे।
पहा, अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरण करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होते, कारण की सरकारने सकाळी भाऊबीजेच्या ओवाळणीच्या संदर्भातल्या ज्या याद्या होत्या त्या बँकेला देऊन टाकल्या. आज 18 जिल्हे, उद्या 18 जिल्हे. आज 18 जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही आले, तर लक्षात घ्या, यादी जी आहे ओवाळणीची ती फार वेगळी आहे. तुम्हाला वाटत असेल की आमचे मागचे हप्ते जमा झाले, मग आपोआप आम्हाला दिवाळीची ओवाळणी जी आहे ती मिळेल. पण लक्षात घ्या, तसं होणार नाही. सरकारनं 2 नियम लावले आहेत. ज्या या नियमात जर तुम्ही बसले तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, आणि अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं, तुम्ही बघितलं असेल की 26 लाख बहिणींना आता डायरेक्ट अपात्र केलं आहे. आता ज्या बहिणी या 2 अटीत बसतील, या 2 नियमांचं पालन करतील, त्यांनाच फक्त भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. मग कोणत्या त्या 2 अटी आहेत, कोणते ते 2 नियम आहेत, कोणत्या बहिणीला पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणींचे नावं कट झालेत, लक्षपूर्वक तुम्हाला आता सांगणार आहे. पहा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता पहा, पहिली गोष्ट, बहिणीला अजिबात खरं वाटत नव्हतं की भाऊबीजेची ओवाळणी मिळेल. बहिणीलाही फेक वाटत होतं. पण सरकारनं अत्यंत महत्वाची, पक्की आणि खरी बातमी दिली. त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी मिळणार हे आता फिक्स झालं. कदाचित असं होईल की काही बहिणींना आता येईल, काही बहिणीला उद्या येईल, काही बहिणीला कदाचित दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येईल. पण सरकार म्हणले, ज्या ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी हे 2 नियम, या 2 अटी पाळतील, त्यांना 100% पैसे मिळणार आहे. तुम्हाला मेसेज आल्यावर खरं वाटणार आहे. पण पहा, तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर मग ते 2 नियम कोणते, भाऊबीजेच्या यादीच्या याच्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे की नाही, हे तुम्हाला कसं समजायचं. 2 नियम आहेत. पहा, आता पहा, सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्हाला माहित असेल की लाडक्या बहिणीला आता अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. तुम्ही बघितलं असेल, जून, जुलै, ऑगस्ट पासून पैशाचे बऱ्याचशा महिलांना पैसे येत नव्हते. पण अचानक त्यांना काय झालं, सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला. म्हणजे अगदी 4-5 महिन्यापासून कुठलाही लाभ आला नव्हता, पण अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. मग काय झालं, बहिणीला वाटलं होतं की योजना बंद झाली, पण अचानक हप्ता आल्यामुळे महिलांची आशा पल्लवित झाल्या आहेत, महिलांना आनंद झाला आहे. पण लक्षात घ्या, नुसता 15वा हप्ता येऊन उपयोग नाही, कारण की दुसरी अट अशी आहे. पण पहा, तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर मग ते 2 नियम कोणते, भाऊबीजेच्या यादीच्या याच्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे की नाही, हे तुम्हाला कसं समजायचं. 2 नियम आहेत. पहा, आता पहा, सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्हाला माहित असेल की लाडक्या बहिणीला आता अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. तुम्ही बघितलं असेल, जून, जुलै, ऑगस्ट पासून पैशाचे बऱ्याचशा महिलांना पैसे येत नव्हते. पण अचानक त्यांना काय झालं, सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला. म्हणजे अगदी 4-5 महिन्यापासून कुठलाही लाभ आला नव्हता, पण अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. मग काय झालं, बहिणीला वाटलं होतं की योजना बंद झाली, पण अचानक हप्ता आल्यामुळे महिलांची आशा पल्लवित झाल्या आहेत, महिलांना आनंद झाला आहे. पण लक्षात घ्या, नुसता 15वा हप्ता येऊन उपयोग नाही, कारण की दुसरी अट अशी आहे. आता पहिली अट काय आहे की अशा महिला की ज्यांना 15वा हप्ता जमा झालाय, ही पहिली अट आहे. पण दुसरी अट किंवा दुसरा नियम आहे की दुसऱ्या नियमात जर तुम्ही पात्र झाले, दुसऱ्या नियमाचं जर तुमच्यामध्ये जर पालन केलं, सापडलं, तर 100% सगळे पैसे येतील. आता पहा, सगळ्याच महिलांना माहित असेल की गेले 3-4 महिने जे आहे पैशाचं वितरण बंद होतं, पण अचानक 3-4 दिवसापूर्वी सप्टेंबरचं वितरण सुरू झालं. म्हणजे सप्टेंबरचं वितरण ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे. पण लक्षात घ्या, बऱ्याचशा महिलांना काय वाटत होते की आता सप्टेंबरचा आला, मग आता ऑक्टोबरचा, नोव्हेंबरचा येईल, मग सरकार बोनस देईल. पण आता लक्षात घ्या, सरकारनं काय केलंय, थोडीशी चालणी याच्यामध्ये लावलेली आहे. ओवाळणीची रक्कम आणि स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, तर पहा, हे एकदा लक्षात घेऊया. ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये, नोव्हेंबरचा 1500 रुपये. आता हे 1.5 अधिक 1.5 किती झाले, 3000 रुपये. आणि 2500 रुपयाचा जो आहे, तो जो खास जी ओवाळणी आहे असं आपण म्हणूया, तो 3000 अधिक 2500 असे 5500 रुपये तुम्हाला मिळणार. आता ओवाळणी मिळण्यासाठी पात्रता काय आहे, कोणाला मिळणार, कोणाला नाही मिळणार, हे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया. पहिला मुद्दा किंवा पहिला नियम काय होता की सप्टेंबरचा ज्यांना हप्ता आलाय त्यांना ओवाळणी मिळणार आहे, हे तर फिक्स झालं. दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम असा आहे की पहा, लाडकी बहीण योजना जून 2024 मध्ये सुरू झाली होती. म्हणजे जून 2024 मध्ये काय झालं होतं, फॉर्म भरणं सुरू झालं होतं, आणि जून 2024 पासूनचे हप्ते, म्हणजे जूनचा हप्ता हा पहिला हप्ता म्हटलं होतं आपण. मग मागच्या वर्षीचा जून, म्हणजे जून 2024 ते जून 2025 1 वर्ष झालं, म्हणजे 12 हप्ते झाले. आणि त्यानंतर सप्टेंबर, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे सप्टेंबर पर्यंत. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, तुम्हाला 12 आणि 3 15 हप्ते. म्हणजे ज्या महिलांना 15च्या 15 हप्ते सगळे आले आहेत, म्हणजे सगळे हप्ते, म्हणजे कुठलाही खंड नाही पडला, निरंतर ज्यांना हप्ते लक्ष आलेले आहेत, तर त्या सगळ्या बहिणी या बोनससाठी पात्र असणार आहे आणि त्यांना हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. आता मग तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही मिळणार, तर लक्षात घ्या, तुमच्या हप्त्यामध्ये थांबवले होते. याचा अर्थ तुमचा अर्ज कुठेतरी पडताळणीमध्ये अडकला होता, ज्यामुळे तुमचा एकतर अर्ज त्या ठिकाणी होल्डवर ठेवला होता किंवा तुम्हाला एकतर अपात्र केलं होतं. मग तुम्ही म्हणाल आम्हाला आता कसे काय हप्ते आले, तर लक्षात घ्या,
येणाऱ्या निवडणुकांचा जो काळ आहे आता सुरू होणार आहे, जे जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, याच्या निवडणुका आता सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये बहिणींची नाराजी सरकारला घेणं परवडणार नाही. त्यामुळे सरकारने कदाचित हा हप्ता टाकलेला असावा अशी त्या ठिकाणी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तुमचे मागचे हप्ते होल्डवर असले पण हा हप्ता दिल्यामुळे कदाचित तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी त्यांच्याविषयी एक चांगलं भावना तयार होईल म्हणून दिला असावा. पण ज्या पात्र महिला कोणत्या समजायच्या की ज्यांचे सगळे हप्ते जमा आहेत, ज्यांना कुठलाही खंड पडलेला नाहीयेत, तर अशा महिलांना पात्र समजलं जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची वळणी आता येणाऱ्या काही काळामध्ये त्या ठिकाणी जमा